समजण्यासाठी वाचावं लागतं. सर्वजण डोक्यावरती घेतात माझे फोटो, माझे पुतळे. बाबांनो, मला डोक्यावर घेऊ नका रे, डोक्यात घ्या. मी तुमच्यासाठी प्रचंड प्रमाणात साहित्य निर्माण करून ठेवलंय. कृपया, मी असं म्हणत नाही की सगळेच वाचत नाही, परंतु ज्या प्रमाणात, ज्या दृष्टिकोनातून मी जे काम केलेलं आहे आणि पुढे त्याला जे यश यायला अपेक्षित होतं, त्या प्रमाणात आपण कुठेतरी कमी पडत आहोत. याचा आपण विचार करावा असं मला वाटतं. मी नाही म्हणत की सगळीच जण माझ्या विचारांचा अंमल करत नाहीत, असं मी नाही म्हणत. परंतु ज्या प्रमाणामध्ये माझ्या विचारांचा अंमल व्हायला पाहिजे होता, तो मात्र झालेला नाही. म्हणून मला आज दुःख होताना दिसत.